अद्वितीय मोहिमेला पन्हाळकरांचा सलाम. 4000 किलोमीटर धावून युनेस्को मान्यताप्राप्त 12 किल्ल्यांची सफर पूर्ण. आजच्या काळात अनेक जण दुचाकी, सायकल किंवा इतर वाहनांच्या माध्यमातून राज्य व देशभर भ्रमंती करताना दिसतात. मात्र एका तरुणीने तब्बल 4000 किलोमीटरचे अंतर धावत पार करून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. कोल्हापूरच्या सोमवारपेठ येथील आसमा कुर्णे हिने मराठा साम्राज्याशी संबंधित युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या 12 किल्ल्यांची धावून सफर पूर्ण करत इतिहासप्रेमी आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. जिजामाता जयंतीच्या दिवशी जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुरू झालेली ही मोहीम तब्बल 4 महिन्यानंतर आज पन्हाळगडावर येऊन पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा गौरव जगभर पोहोचावा, तसेच युवकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आसमाने ही धाडसी मोहीम हाती घेतली होती. पन्हाळगडावर पोहोचल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवमंदिरात दर्शन घेऊन नगर परिषदेसमोर समस्त पन्हाळकरांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूरहून आसमासोबत धावत आलेले निहाल नदाब आणि पृथ्वीराज सपकाळ यांचाही सन्मान करण्यात आला. मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात टायफॉइड सारख्या आजारांचा सामना करावा लागला. मात्र उपचारानंतर पुन्हा नव्या जोमाने मोहिमेला सुरुवात करून ती यशस्वीपणे पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला रायगडाला रडायला नव्हे तर लढायला शिकवले आहे, असा प्रेरणादायी संदेश आसमा कुर्णे यांनी सत्काराला उत्तर देताना दिला. यावेळी कोच शामराव मासाळ, सुनील यादव, शुभम पाटील, सचिन चव्हाण, अजमल कुर्णे, विनायक खोत, जयश्री खोत, मयुरी टकले, भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष आबिद मोकाशी, तहसीलदार माधवी जाधव शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, आरोग्य कर्मचारी तसेच सहयोगिता राजे छत्रपती संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राकेश राठोड, अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.